नमस्कार मित्रांनो, मी उद्धव ढवळे. आपण फिजिक्सचे काय लेक्चर पाहत होतो, त्याच्यामध्ये सर्व महत्त्वाचे टॉपिक पाहिले आपण. कार्य आसन, ऊर्जा आसन, शक्ती असेल. आता त्यासारखं एक महत्त्वाचा टॉपिक आहे दाब, प्रेशर. आता मित्रांनो, हा प्रेशर जो आहे, दाब कशाला म्हणायचं, प्रेशर कशाला म्हणायचं, ही क्वांटिटी आली कशी, सदिश आहे का, अदिश आहे, स्केलर आहे का, वेक्टर आहे, ते सर्व आपण सविस्तर पाहणार आहोत. ओके. तर मित्रांनो, तत्पूर्वी दाब पाहण्यापूर्वी, प्रेशर पाहण्यापूर्वी आपल्याला एक क्वांटिटी समजून घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे उत्प्लाविता, म्हणजे त्याला थर्स्ट म्हणतो. उत्प्लाविता, त्याला थर्स्ट असं सुद्धा म्हटलं जातं, उत्प्लाविता. आता ही उत्प्लाविता काय आहे? उत्प्लाविता एक प्रकारचं बल आहे मित्रांनो. ते बल कोणतं आहे? लंबरूप बल आहे. कोणतं? लंबरूप बल. लंबरूप बल म्हणजे परपेंडिक्युलर फोर्स आहे. ते एक प्रकारचं परपेंडिक्युलर फोर्स आहे, लंबरूप बल आहे. आता हा जो व्यक्ती आहे, ज्याचा पाय आहे किंवा एक मुलगा आहे त्याचा पाय आहे, तो परपेंडिक्युलर आहे. कशाला? सँड इज हॉरिझॉन्टल, म्हणजे जी वाळूचा एक पृष्ठभाग आहे त्याच्यावर त्याचा पाय कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. म्हणजे त्याच्या बलाची दिशा जी का आहे ती ह्या पृष्ठभागाला का आहे? लंबरूप आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणजे थ्रस्ट म्हणजे काय, उत्प्लाविता म्हणजे काय की ते एक प्रकारचं लंबरूप बल, परपेंडिक्युलर फोर्स. ते काय? एक प्रकारचं लंबरूप बल आहे, परपेंडिक्युलर फोर्स आहे. जेव्हा मित्रांनो हेच लंबरूप बल, हे समजा लंबरूप बल जे आता मी तुम्हाला दाखवलं, हेच लंबरूप बल जेव्हा एका युनिट एरियावर पडतं, जेव्हा तिथे एरिया येतो, म्हणजे एकक क्षेत्रफळावर पडणारं लंबरूप बल, लंबरूप थ्रस्ट, त्यालाच आपण काय म्हणू शकतो? प्रेशर म्हणू शकतो, दाब म्हणू शकतो. लक्षात आलं? नुसता थ्रस्ट किंवा थ्रस्ट किंवा नुसतं उत्प्लाविता, नुसतं थ्रस्ट किंवा उत्प्लाविता म्हणजे काय? लंबरूप बल, की जे एका पृष्ठभागावर लंबरूप दिशेत पडतं, ते बल म्हणजे थ्रस्ट किंवा उत्प्लाविता. तर तेच थ्रस्ट किंवा लंबरूप बल एक एकक क्षेत्रफळावर पडत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? दाब म्हणतो. आता हे दाब, प्रेशर, याचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो? फोर्स पर युनिट एरिया. फोर्स पर युनिट एरिया. आता हे फोर्स म्हणजेच काय? लंबरूप बल. लंबरूप बल म्हणजेच काय? उत्प्लाविता, थ्रस्ट. म्हणजे ज्याचा फॉर्म्युला अजून काय होऊ शकतो? लंबरूप बल किंवा थ्रस्ट भागिले क्षेत्रफळ, उत्प्लाविता भागिले क्षेत्रफळ. म्हणजे आधी उत्प्लाविता येईल, लंबरूप बल, तेच ज्या एका क्षेत्रफळावर कार्यरत आहे लंबरूप दिशेने, ते काय येणार? दाब येणार, प्रेशर येणार. ओके. आता हे दाब आणि प्रेशर तुम्हाला लक्षात आलं असं. आता याचं युनिट कसं येणार? फोर्सचं युनिट काय मित्रांनो? फोर्सचं युनिट आहे न्यूटन MKS आणि CGS मध्ये काय असं? डाय. आणि एरियाचं एकक काय आहे? एरियाचं एकक आहे मीटर स्क्वेअर. एरियाचं एकक आहे मीटर स्क्वेअर. ओके. हे झालं MKS मध्ये काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. CGS मध्ये काय? डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. हे झालं प्रेशर, फोर्स पर युनिट एरिया, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अशा पद्धतीने प्रेशरचं काय झालं? एकक. परंतु हे दाब किंवा प्रेशर फक्त न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्येच मोजलं जातं का? फक्त न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्येच मोजलं जातं का? तर नाही. पास्कलसुद्धा त्याला एक एकक आहे. पास्कल जे एक शास्त्रज्ञ होते, त्यांचं एक काम होतं. पास्कलने काय केलं होतं की हा दाब, हवेचा दाब असेल किंवा काय, तो दाब मोजण्यासाठी त्यांनी जो काही शोध लावला, हवा दाब मापी म्हणू आपण. त्याच्यामध्ये हवेचा जो काही एकक क्षेत्रफळावर, म्हणजे जमिनीवर असेल किंवा क्षेत्रफळावर जो काही हवेचा दाब पडतो, तो दाब मोजण्याचं काम त्यांनी केलं. पास्कलचा एक नवीन सिद्धांत आहे, तो मी तुम्हाला समजून सांगणार आहे. पास्कलने याच्यावर खूप काम केल्यामुळं ह्या दाबाला एकक पास्कलसुद्धा वापरला जातो. किंवा दाबाचं एकक, हवेचा दाब मोजायचा असेल, एक ॲटमॉस्फिअर किंवा त्यालाच 10⁵ पास्कलसुद्धा म्हटलं जातं. ते सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत. म्हणजे दाबाचे एकक काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, पास्कल आहे. किंवा हवेचा दाब मोजायचा असेल, एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो किंवा एक वातावरणीय दाब, तो 10⁵ म्हणजे 10⁵ पास्कलही असू शकतो. तो हवेचा दाब कसा मोजला जातो, अशा अनेक गोष्टी आपण सविस्तर समजून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला ह्या कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. दाब ही सदिश आहे का अदिश आहे? प्रेशर ही सदिश आहे का अदिश आहे? आता प्रेशरमध्ये काय येतं मित्रांनो? एक लक्षात ठेवा, फोर्स पर युनिट एरिया. आता इथं एक राशी काय? सदिश आहे. फोर्स काय? सदिश आहे. आपल्याला माहिती आहे फोर्स सदिश आहे. एरिया समजा अदिश असेल, म्हणजे प्रेशर या ठिकाणी काय येणार आहे? सदिश येणार आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं, दोन्ही राशीपैकी एक सदिश असेल, एक तर येणारी राशी सदिश असते, किंवा दोन्ही राशी अदिश असेल किंवा दोन्ही राशी सदिश असेल
तर येणारी राशी अदिश येणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. असो, आता हे दाबासाठी सर्वात महत्त्वाचं दोन क्वांटिटी असणं गरजेचं आहे. एक म्हणजे फोर्स आणि दुसरं म्हणजे एरिया. ते फोर्स म्हणजे कोणतं? हे उत्प्लाविता, थ्रस्ट म्हणजे लंबरूप बल. लंबरूप बल म्हणजेच थ्रस्ट किंवा उत्प्लाविता त्याला असं म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट आता पास्कल्स लॉ. जे पास्कल विषयी मी सांगितलं, पास्कल एक गणिती किंवा फ्रेंच शास्त्रज्ञ म्हटले जातात. ते त्यांचं काम होतं, त्यांनी काय केलं होतं, दाब मोजण्यासाठी हवा दाब मापी आसन किंवा त्या वेगवेगळे संशोधन केले आणि त्यातूनच त्यांनी पुढे जाऊन एक पास्कलचा सिद्धांत पण मांडला. तो पास्कलचा सिद्धांत अतिशय उपयोगाचा झाला आणि त्यामुळं तर पुढे जाऊन इंजेक्शन आसन, ह्या सिरिंजचा शोध लागला असेल, त्यांच्याच माध्यमातून शोध लागलेला आहे. किंवा हे हायड्रॉलिक डिस्क ब्रेक सिस्टीम आसन किंवा हायड्रॉलिक लिफ्ट आसन, हायड्रॉलिक एक प्रकारचं प्रेस आसन, ह्या अनेक आपण गोष्टी पाहतो. हे कशाच्या जोरावर झालं तर हे पास्कलच्या सिद्धांतावर, पास्कलच्या लॉवर शक्य झालं. आता पास्कलचा लॉ काय आहे मित्रांनो? आता पास्कल काय सांगतं, जे काही लिक्विड असेल, फ्लुइड असेल, बंद डब्यात, एखाद्या बंद डब्यात जे काही लिक्विड असेल, फ्लुइड असेल, त्यामध्ये हे समजा हा बंद डबा आहे, हा एक बंद डबा आहे, बंद चेंडू आहे. या बंद डब्यात काय फ्लुइड आहे. ओके, आणि ह्या फ्लुइडमध्ये कोणत्याही एका साईडने दाब द्या. आता ह्या अंगठ्याने दाब दिला आहे, कशाने दाब दिला आहे? अंगठ्याने दाब दिला आहे किंवा ह्या बोटांनी दाब दिला आहे. कोणत्याही साईडने त्याला दाब द्या, प्रेशर द्या. प्रेशर देत असताना समजा तुमच्या हातात तुम्ही एक चेंडू ठेवला, त्या चेंडू पाण्याने भरलेला असेल किंवा काय, तर तो बंद डब्यात आहे आणि दाब देत असताना त्याच्यात पाणी किंवा एखादा पंज आहे, त्या पंजमध्ये पाणी भरलेले आहे, तुम्ही गाड्या वगैरे धुताना वापरतात, आणि तो हाताने दाब दिला, म्हणजे तुम्ही त्या बंद डब्यावर, पृष्ठभागावर कुठूनही दाब द्या. दाब देत असताना त्यामधलं जे असणारं फ्लुइड आहे किंवा द्रव आहे ते काय होणार आहे, समान पृष्ठभागावर समान दाब क्रिएट होऊन ते प्रसरण पावणार आहे. समान, हे बघा, म्हणजे तुम्ही दाब ह्या साईडला दिला आहे तरीसुद्धा प्रसरण पावताना ते सर्व दिशेला इक्वल फोर्स असणार आहे. इक्वल फोर्स इन ऑल डिरेक्शन. म्हणजे तुम्ही प्रेशर बघा ह्या साईडने दिला आहे तरीसुद्धा त्या बंद डब्यात असणाऱ्या द्रवावर, पाण्यावर दाब ह्या किंवा ते जे काही फोर्स आहे ती कसं असणार आहे, इक्वल, समान, इन ऑल डायरेक्शन, सर्व डिरेक्शनने. ज्याला त्या दाब देत असताना जिथं त्या बंद डब्यामध्ये मोकळी जागा सापडेल त्या सर्व मोकळ्या जागेत ते राहिलेलं पाणी समान बलाने सर्व दिशात, इन ऑल डिरेक्शन, समान बलाने इन ऑल डिरेक्शन, समान सर्व दिशामध्ये ते पाणी प्रसारित पावणार आहे. नंतर आता आपल्याला पाहायचं आहे, आता ह्याच सिद्धांताचा उपयोग कुठं झाला तर ते आधी सिस्टीम तुम्ही समजून घ्या. सिद्धांताचा उपयोग बघा, तुम्हाला मी काय सांगितलं, दाब कुठूनही द्या. दाब देत असताना त्या बंद डब्यातलं जो काही द्रव आहे त्या द्रव समान सर्व दिशांनी समान फोर्सने काय होतो, पुढं जातो. तसं इथं बघा हायड्रॉलिक डिस्क ब्रेक सिस्टीम आहे, हायड्रॉलिक जे गाडीची असते, याच्यामध्ये जे काही फ्लुइड असेल, ही फ्लुइड दिसतं, येलो कलरचं काय फ्लुइड आहे समजा. आता इथं जो काही पिस्टन आहे त्या पिस्टन ह्या आपल्या जे ब्रेक पेडल असतं, ब्रेक पेडलवर पाय ठेवल्यानंतर काय होतं, ह्या पिस्टन काय होतं, पुढं ढकललं जातं. पुढं ढकलल्यानंतर हा दाब ह्या फ्लुइडवर पडतो. ह्या फ्लुइडवर दाब पडल्यानंतर हा फ्लुइड काय करतो, इथं काय करतो, फोर्स इन ऑल डिरेक्शन, इक्वल फोर्स इन ऑल डिरेक्शन. हे इक्वल फोर्स इन ऑल डिरेक्शन, आणि ह्या चाकावर डिस्क ब्रेक लागतो. ओके, हा डिस्क आहे, डिस्क ब्रेक लागतो आणि गाडी थांबली जाते. कशाच्या साह्याने ही गरज पूर्ण झाली किंवा कशाच्या साह्याने हे शक्य झालं तर हे पास्कलच्या सिद्धांताने, पास्कलच्या लॉने. पास्कलचा सिद्धांत काय आहे, एखाद्या बंद डब्यामध्ये जर लिक्विड असेल, फ्लुइड असेल, त्यावर एखाद्या दिशेने, कोणत्याही दिशेकडून त्याला जर फोर्स किंवा प्रेशर, दाब दिला गेलेला असेल तर ते बंद डब्यातील लिक्विड असेल, द्रव असेल, ते प्रसरण पावतं कोणतं, इन ऑल डिरेक्शन विथ इक्वल फोर्सेस. म्हणजे ते सर्व दिशेने त्याला जिथं मोकळी वाट सापडेल त्या फ्लुइडला, त्या दिशेने ते काय होतं की फ्लुइड प्रसरत पावतं किंवा त्या दिशेने प्रवाहित होतं, आणि कसं, विथ इक्वल फोर्सेस. ओके, इन ऑल डिरेक्शन विथ इक्वल फोर्सेस. हाच कन्सेप्ट या ठिकाणी उपयोगी पडला पुढं हायड्रॉलिक डिस्क ब्रेक सिस्टीमला असन किंवा हे हायड्रॉलिक प्रेसला असन. हायड्रॉलिक प्रेस म्हणजे कसं, तुम्ही आपण गावाकडे पाहतोच, कुठं काम करायचं असेल, समजा तुम्हाला गोळा फेकायचा तो स्टँड बनवायचा असेल किंवा काही वाकवायचं असेल, काही मेटल किंवा त्या मेटलपासून काही धातू काम करायचं असेल, तर हे बघा या ठिकाणी ते वरून याच्या साह्याने काय केलं जातं, ते फ्लुइडच्या साह्याने प्रेस निर्माण करून आपल्याला पाहिजे ते गोष्ट वाकवता येते, प्रेस करता येते. त्याचबरोबर याचं इंजेक्शनचं काम कशाच्या साह्याने शक्य झाले, पास्कलने शोध लावलेला आहे. सिरिंजचा शोध पास्कलच्या माध्यमातून, पास्कलच्या सिद्धांतावर आधारित आहे. आता इथं बघा,
हा माणूस ज्यावेळेस इंजेक्शन, आता जी काय औषध आहे, जी काय मेडिसिन आहे, ह्या इंजेक्शनमध्ये भरलं जातं आणि आपल्या स्नायूमध्ये आपल्या जे काही नसामध्ये शरीरामध्ये सोडताना इथं जेव्हा हे प्रेस केलं जातं बोटाने, प्रेस म्हणजे यांनी ज्यावेळेस प्रेशर दिला, फोर्स दिला, तर त्यावेळेस हे जे काही फ्लुइड आहे, हे फ्लुइड सर्व काय होणार आहे, विथ इक्वल फोर्सेस इज गोस इन ऑल डिरेक्शन, म्हणजे त्याला मोकळी जागा कुठं सापडणार आहे, पुढं जागा सापडणार आहे फ्लुइडला इंजेक्शनच्या ह्याच्यातून, आणि इक्वल फोर्सने ते काय करणार आहे, पुढं प्रवाहित होणार आहे. हे इंजेक्शन सिरिंजचं काम असेल, हा हायड्रॉलिक डिस्क ब्रेक सिस्टीम असेल किंवा आपलं हायड्रॉलिक प्रेस असेल, ह्या सर्व गोष्टी कशावर चालणाऱ्या आहेत मित्रांनो, पास्कलच्या सिद्धांतावर, पास्कलच्या लॉवर. ओके, आता आपल्याला प्लावक बल, बायोनोट फोर्स किंवा बायोन्सी पाहायचं. बायोन्सी काय आहे, बायोनोट फोर्स काय, प्लावक बल काय. कधी तुम्ही विहिरीत पाणी शेंदलं असाल लहानपणी, ओके, आपल्याला खूप मजा येते पाणी शेंदताना. जोपर्यंत पाण्याची बादली विहिरीत बुडती आणि जोपर्यंत ती पाण्याच्या वर येत नाही बादली, तोपर्यंत ओढायला खूप हलकी जाते. खूप का हलकी जाते, त्याचं कारण काय आहे, हा प्रयोग आपण लहानपणी पण केला असेल. किंवा तुम्हाला सांगतो की पाण्यामध्ये एखादी वस्तू, कितीही जड वस्तू असली, खूप हलकी लागते. आपण दगडसुद्धा पाण्यामध्ये उचलतो असं हनुमानासारखं, जे हनुमान म्हणतात, नेमका पाण्याच्या वर दगड आणायला गेलो तर आपल्याला तो जड लागतो आणि वागतो. हे बघा, याचे एक्सप्रेशन बघा, उचलताना किती हॅपी होऊन उचलतोय, नंतर थोडा वर आला तर बघा तोंडावरचे एक्सप्रेशन बघा, किती म्हणजे ताकद लावताना दिसतोय. आणि आणखीन वर घेतला तर पार कान्हायला लागला आहे, डोळ्यातून पाणी यायला लागलं आहे. म्हणजे का एवढं, पाण्यातून ज्यावेळेस दगड उचलत असताना बिग पोर्शन ऑफ बॉर्डर सबमर्ज बायोनोट फोर्स, पाण्यातून दगड उचलत असताना त्याला हलका लागतो आणि एकदम वर आणायला गेला तर कान्हायला लागला, वाकला, बघा ना तुम्ही, वाकला पार. तर हे कारण कशामुळे झालं, तर हे बायोनोट फोर्स. बायोनोट फोर्स का आहे मित्रांनो, की बायोनोट फोर्स ही पाण्याकडून काय केलं जातं, एक बल दिलं जातं जी की वस्तूला वर ढकलतं. बायोनोट फोर्सच्या सहाय्याने ते वस्तूला वर ढकलतं. आता हे बायोनोट फोर्स वस्तूला वर ढकलत असताना 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 3 कोणती, वस्तूचा आकारमान, वस्तूचा आकारमान, आणि दुसरी त्या द्रवाची घनता. त्या द्रवाची घनता म्हणजे डेन्सिटी. आता घनता काय आहे ते मी तुम्हाला सेपरेट स्लाईडमध्ये समजून सांगा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी हा प्रश्न येऊ शकतो की बायोनोट फोर्स हा कशावर डिपेंड आहे, तर ते पाण्याची घनता, द्रवाची घनता आणि असणाऱ्या वस्तूचा आकारमान. आता मला तुम्ही सांगा, हा जो पत्रा असेल, हा पत्रा पाण्यावर तरंगला आहे, बरोबर. का तरंगला, कारण त्याचं आकारमान जास्त आहे. ओके, म्हणजे त्याची एक तर घनता कमी आहे, आणि दुसरी बाब त्याची पण घनता डिपेंड आहे, कारण वस्तूची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असेल तर ती वस्तू पाण्यावर तरंगणार आहे. पण जर वस्तूचीच घनता पाण्यापेक्षा जास्त असेल तर पाण्यात बुडणार आहे. आणि द्रवाची पण घनता महत्त्वाची, म्हणजे द्रवाची घनता म्हणजे वस्तूची सुद्धा घनता. म्हणजे बायोनोट फोर्स ह्या 2 गोष्टी डिपेंड आहे, वस्तूचा आकारमान, वस्तूची घनता किंवा त्या द्रवाची घनता. आता तुम्ही म्हणाल द्रवाची घनता का, मित्रांनो, तुम्ही मृत समुद्र बघितला असेल की ज्यामध्ये क्षाराची क्षमता जवळजवळ 332च्या वर हजारी, काहीतरी 332च्या पुढं, किंवा तिथं जे काय मीठ आहे तिथं डायरेक्ट माणूससुद्धा तरंगतो. का तरंगतो त्या मृत समुद्रात किंवा त्या सागरामध्ये, कारण काय होतं की त्या द्रवाची घनता इतकी जास्त आहे की माणसाच्या घनतेपेक्षाही जास्त आहे, म्हणून माणूस तिथं तरंगू शकतो, तिथं एखादी वस्तू तरंगू शकते. मग इथं जर ह्या द्रवाची घनता जर जास्त असेल, ह्या द्रवाची घनता जर जास्त असेल तर काय होणार आहे, वस्तू ॲटोमॅटिकली त्या द्रवावर तरंगणार आहे. ओके, तरंगणार आहे. आता समजा हा भरपई, हा भरपई, समजा हा भरपई, ह्या ऑब्जेक्ट म्हणजे भरपई, बर्फ पाण्यावर तरंगतो का, तरंगतो. का तरंगतो, कारण बर्फाची घनता हे पाण्यापेक्षा कमी आहे. ओके, ज्याची घनता पाण्यापेक्षा कमी असेल तो तरंगणार आहे, कारण बायोनोट फोर्स कशावर डिपेंड आहे, त्या पाण्याच्या घनतेवर, त्या वस्तूच्या घनतेवर, त्या वस्तूच्या आकारमानावर. आणि जवळजवळ हा बर्फ जो तरंगत असतो त्याचा 1/10 पोर्शन हा पाण्याच्या बाहेर असतो. बघा, तुम्ही कधीही पाणी टाका, आता पाणी कशात, तुम्ही पाण्यात बर्फ टाका किंवा कोल्ड्रिंक्समध्ये बर्फ टाका, तो बर्फ तरंगतो वर. तरंगल्यानंतर आपल्या लक्षात येतं त्याचं 1/10 पोर्शनच वर पाण्याच्या वर तरंगलेला असतो. जेव्हा तो वितळतो त्यावेळेस पाण्याची लेवल बरोबर मोकळी होते, कारण का की बर्फाची सुद्धा घनता पाण्यापेक्षा कमी आहे. आता पाण्याची घनता किती आहे मित्रांनो, जर तुम्ही CGS मध्ये घेतलं तर, आता घनता म्हणजे काय आधी सांगतो. घनता म्हणजे डेन्सिटी. घनता म्हणजे डेन्सिटी, त्याचं सूत्र आहे मास पर व्हॉल्यूम. मास पर व्हॉल्यूम म्हणजे काय, वस्तुमान भागिले आकारमान. वस्तुमान भागिले आकारमान. घनता म्हणजे वस्तुमान
भागिले आकारमान. ओके, आता मला तुम्ही सांगा, जर वस्तूचं आकारमान जास्त असेल तर घनता काय असणार आहे? कमी असणार आहे. कारण भागिले जर जास्त असेल तर येणारा भागाकार काय असणार आहे? कमी असणार आहे. आता इथं ही जी वस्तू आहे, पत्रा आहे, समजा हा पत्रा असेल आणि ह्या पत्राचं आकारमान जास्त असल्यामुळं आणि वस्तुमान कमी असल्यामुळे याची घनता कमी असणार आहे. कशापेक्षा? पाण्यापेक्षा. तर पाण्याची घनता किती असते मित्रांनो? तर ही पण लक्षात ठेवा, आयोगाचा प्रश्न विचारू शकतो. तर पाण्याची घनता 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ओके, आता तुम्ही म्हणा घनतेचे एकक कसं आहे? घनता ऑलरेडी आधीच राशी, जसं मी तुम्हाला सांगितलं, घनता बरोबर मास पर व्हॅल्यूम. मास कशात मोजतात? वस्तुमान. MKS मध्ये, KG मध्ये, CGS मध्ये, ग्रॅममध्ये. आणि व्हॉल्यूम म्हणजे आकारमान आहे. ओके, मग ते लिटरमध्येही मोजलं जाऊ शकतं आकारमान, किंवा त्याला घन आहे ना, घनफळ आहे तो. व्हॉल्यूम म्हणजे काय? घनफळ आहे, आकारमान आहे. मग ते CGS मध्ये सेंटीमीटर क्यूब. जर तुम्हाला विचारलं पाण्याची घनता MKS मध्ये किती येईल, तर पाण्याची घनता MKS मध्ये किती येईल? 1000 काय येणार? kg पर मीटर क्यूब. ओके, आयोग तुम्हाला असं फसू शकतो, पाण्याची घनता तुम्ही म्हणा 1 आहे, पण कशी? ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि MKS मध्ये किती? 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. हे एकक पण लक्षात असू द्या. मी तुम्हाला एकदम सुरुवातीच्या लेक्चरपासून मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं लक्षात ठेवायचं. ओके, बायोनॉट फोर्स तुम्हाला कळाला असेल. बायोन्सी म्हणजे ह्या गुणधर्माला, पाण्याचा कोणता गुणधर्म आहे की जर एखाद्या पदार्थाला वर ढकलण्याच्या पाण्याच्या गुणधर्माला, एखाद्या पदार्थाला वर ढकलण्याच्या पाण्याच्या गुणधर्माला वेयंशी म्हणतो, प्लावकता म्हणतो. आणि जे बल वापरलं जातं त्याला प्लावक बल म्हटलं जातं, प्लावी बल म्हटलं जातं, बायोनॉट फोर्स म्हटलं जातं. ओके, आता हे प्लावक बल तुमच्या लक्षात आलं असेल. ह्या प्लावक बलाच्या माध्यमातून काय होतं की जे त्या द्रवाची घनता असेल किंवा त्या वस्तूचं आकारमान असेल याच्यानुसार ते काय करतं, ज्याची घनता जास्त असेल तर ते पाण्यात बुडणार, कारण प्लावक बल कमी पडणार. पण त्याची घनता जर कमी असेल तर प्लावक बल जास्त होणार आहे आणि ते तरंगणार आहे. आता इथं बघा, इथं कॉर्क एक लाकडाचं काहीतरी समजा एखादा बुच्चाने झाकण आहे. आता याचं काय, याची पाण्यापेक्षा घनता कमी पडते. का कमी पडते? कारण याचं आकारमान जास्त आहे आणि म्हणून हे काय होणार आहे, प्लावक बल सफिशियंट आहे. प्लावक बल याला वर तरंगून ठेवणार पाण्याचं. कोणाला? ह्या कॉर्कला. ओके, भले भले लाकडाच्या फळ्यासुद्धा हे करतात. आता हे जे काही लाकूड आहे, लाकडाचा ठोकळा आहे, याचं काय होतंय, याचं जे काय आता हे जे फोर्स आहे, लंबरूप बल आहे, याला आपण थ्रस्ट पण म्हणू शकतो. थ्रस्ट जे सुरुवातीला बघितलं आहे, थ्रस्ट. सुरुवातीला काय बघितलं होतं आपण? थ्रस्ट बघितलं होतं ना. हे कुठे? हे थ्रस्ट बघितलं होतं की लंबरूप बल. लंबरूप बल म्हणजे थ्रस्ट उत्प्लाविता. ओके, लंबरूप बल म्हणजे थ्रस्ट उत्प्लाविता. आता हे जे काय वरचं जे बल आहे याला आपण काय म्हणू शकतो? थ्रस्ट म्हणू शकतो, लंबरूप बल म्हणू शकतो, किंवा त्याला गुरुत्वाकर्षण बल सुद्धा म्हणू शकतो. कारण गुरुत्वाकर्षण बलाची दिशा काय? अधोगामी, केंद्राच्या, पृथ्वीच्या दिशेने. ओके, आता हे बल आणि हे बल कोणतं? हे बियॉन्सी किंवा प्लावक बल, जी पाण्याकडून एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर लागते. हे दोन्ही इक्वल आहे, दोन्ही इक्वल आहे. म्हणजे समजा दोन्ही इक्वल असल्यामुळं काय होतं की हा ठोकळा पाण्यात बुडत पण नाही आणि पाण्यावर तरंगतोय अर्ध्यावर, म्हणजे अर्धा पाण्यात अर्धा पाण्याच्या बाहेर. म्हणजे उदाहरणार्थ आपण काय देऊ शकतो, त्या बिस्लरीच्या मोकळ्या झालेल्या बाटल्या पाण्यात पडल्यानंतर वरच तरंगत असतात, किंवा प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात. जेव्हा आपण विहिरीत उडी मारायचो, तळ घ्यायचो, तळ घ्यायला जाताना आपल्या कानात वगैरे प्रेशर यायचा, दाब यायचा, ते दाब पण काय ते समजून घेणार आहे. तर आपल्याला पाण्यात मधात कुठेतरी प्लॅस्टिकच्या पिशव्या तरंगताना दिसणार. त्याचं कारण म्हणजे हे सेम. ओके, आता हा आयर्नचं काय आहे? मास डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? घनताचा फॉर्म्युला मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. काय? मास पर व्हॅल्यूम. आता इथं मास जास्त आहे, व्हॉल्यूम कमी. मास जास्त आहे, वस्तुमान जास्त, व्हॉल्यूम कमी. म्हणजेच काय? याची डेन्सिटी जास्त आहे आयर्नची डेन्सिटी जास्त आहे, वजन जास्त आहे. याचं वरचं जे काय थ्रस्ट फोर्स आहे ते जास्त आहे. थ्रस्ट फोर्स म्हणजे उत्प्लाविका बल. आणि याचं प्लावक बल कमी पडलं. प्लावक बल पाण्याकडचं कमी पडलं म्हणून हा डायरेक्ट तळाला येऊन बसला. कोण? हा आयर्न, हा गोळा. म्हणजे लक्षात आलं का? प्लावक बलसुद्धा ठरवतं की त्या वस्तूला पाण्याच्या मध्ये तरंगवायचं का पाण्याच्या वर तरंगवायचं का डायरेक्ट तळाला न्यायचं. जर प्लावक बल हे उत्प्लाविता बलापेक्षा जास्त असेल तर हे तरंगणार आहे, जर समान असेल तर हे मधात तरंगणार आहे पाण्याच्या. आणि जर प्लावक बल हे कमी पडलं उत्प्लाविता बलापेक्षा किंवा ह्याच्या फोर्सपेक्षा, थ्रस्ट आपण म्हणतो, तर ते डायरेक्ट तळाला येऊन आदळणार आहे, बसणार आहे. ओके, आता ह्याच बायोनॉट फोर्सच्या सहाय्याने अजून काय उपयोग झाला तर हेच पुढं पाणबुडी सगळ्यांना माहिती. पाणबुडीचं काम काय? जसं 1971 युद्ध बघितलं असं आपण, त्याच्यामध्ये एक पिक्चर आला होता, मला ते नाव आठवना, त्याच्यावर सगळं पाणबुडी खेळ होता. ओके, पाणबुडी काय करते?
पाण्याच्या तळालाही जाऊ शकते, पाण्यावरही तरंगू शकते, पाण्याच्या मधूनही जाऊ शकते. ते कशामुळे पॉसिबल आहे? तर ह्या सेम बायोनॉट फोर्समुळे असेल. ओके, काय आहे पुढं आपल्याला आर्किमिडीजचं पण तत्व बघायचं की यांना टाके असतात आणि ह्या म्हणजे पुढं टाकी मागं टाके असते. त्यांना जेव्हा खाली जायचं असेल तळाला तेव्हा ह्या टाक्या पाण्याने भरल्या जातात आणि पाण्याने टाक्या भरल्या गेल्यानंतर यांचा थर्स्ट फोर्स म्हणजे यांचं वजन वाढणार आहे, यांचा फोर्स वाढणार आहे. वजन म्हणजे एक फोर्सच आहे. यांचं वजन पाण्याने भरल्यानंतर यांचं काय वाढणार आहे? वजन वाढणार आहे. यांचा थ्रस्ट वाढणार आहे. थ्रस्ट म्हणजे उत्प्लाविका बल वाढणार आहे आणि ते कशापेक्षा जास्त असणार आहे? तर ह्या पाण्याकडून जे प्रयुक्त होणाऱ्या प्लावक बलापेक्षा जास्त असणार आहे. मग ज्यावेळेस वाढलं की ती मग पाणबुडी खाली जाणार आहे, पाण्याच्या तळाला पण जाणार आहे. पण जेव्हा यांना वाटलं वर यायचं आहे, पाण्यावर असं तरंगायचं आहे, तर ते काय करणार आहे? त्या टाक्यांतलं पाणी बाहेर काढून देणार आहे आणि त्या टाक्यांमध्ये हवा भरली जाणार आहे. मग हवा भरल्याने काय होणार आहे की प्लावक बल हे उत्प्लाविता बलापेक्षा थ्रस्टपेक्षा जास्त ठरणार आहे आणि मग ती पाणबुडी पाण्यामध्ये तरंगणार आहे. जेव्हा कधी कधी काय केलं जातं, पाणी पण भरलं जाईल, हवा पण भरली जाईल, एखाद्या टाकीने पाणी एखाद्या टाकीने हवा, आणि हे जे थ्रस्ट म्हणजे उत्प्लाविका बल आणि प्लावक म्हणजे बायोनॉट फोर्स हे दोघांनाही इक्वल केलं जाईल, समान केलं जाईल. म्हणजे ती पाणबुडी पाण्याच्या मधोमध्ये माशांसारखी फिरू शकते. म्हणजे हा कन्सेप्टचा उपयोग कुठं झाला? पाणबुडीसाठी झाला. असो, अजून एक उदाहरण आहे, मी तुम्हाला त्या आर्किमिडीजच्या तत्वाच्या ठिकाणी सांगणार आहे. ओके, आता हे आर्किमिडीजचं तत्व. आर्किमिडीज कोण होते? गणिती शास्त्रज्ञ पण होते आणि पायचा शोध लावला आहे. माहिती सगळ्यांना पाय? हे पाय काय आपल्याला माहिती आहे, पायथागोरसचे प्रमेय किंवा पाय काय की आपल्याला ज्यावेळेस एखादं सर्कलचं परीघ काढायचं असेल किंवा एखादं क्षेत्रफळ काढायचं असेल त्यावेळेस आपण फॉर्म्युला वापरतो परीघ काढताना 2πr, किंवा क्षेत्रफळ काढायचं πr². हे पाय काय? ही जी पाय आहे ना, या पायची किंमत ह्या व्यक्तीने काढलेली. कोणी? ह्या आर्किमिडीजने. पायची किंमत किती मित्रांनो? 22/7 किंवा 3.14. किती आहे? 3.14. ओके, तर हे आर्किमिडीज यांनी काय केलं? यांनी असा शोध लावला. एकदा काय झालं, आता पाश्चात्य देशात लोक आंघोळ करताना बाथटबमध्ये मस्त निवांत झोपून बिपून मस्त दाबात, आणि हे आंघोळ करत होते. काय करत होते? आंघोळ करत होते बाथटबमध्ये. कोण? आर्किमिडीज. आंघोळ करताना त्यांच्या लक्षातच आलं नाही की त्यांनी बाथटब फुल भरून ठेवला होता पाण्याने, एकदम टाच. पण त्यांना माहीतच नाही की आपण त्या बाथटबमध्ये आंघोळीला बसलं की पाणी बाहेर सांडणार आहे. आणि जेव्हा ते पाणी बाहेर सांडलं, हे बघा, हे पाणी सांडले बाहेर. जेव्हा हे पाणी बाहेर सांडलं तेव्हा ते मोठ्याने ओरडले, युरेका युरेका युरेका. म्हणजे काय? त्यांच्या त्या भाषेमध्ये युरेका या शब्दाचा अर्थ होता आय आचू, म्हणजे मला मिळाले. काय मिळाले यांना? काय मिळाले? तर यांना काय मिळालं? हे बाहेर सांडलेलं पाणी मिळालं. आणि जेव्हा हे त्या बाथटबमधून बाहेर आल्यानंतर पाहतात, अरे बापरे, मला काहीच मिळालं नाही. ऑलरेडी उतरल्यानंतर त्यांना कळालं की पाणीची लेवल आधी इथपर्यंत होती, आता तर इथपर्यंतच आली. म्हणजे जवळजवळ एक 5-6 लिटर पाणी खाली सांडलं असं त्यांच्या लक्षात आलं. आणि मग 5-6 लिटरने बरंच सांडलं असं 15-20 लिटर. मग त्यांच्या लक्षात आलं, अरे 15-20 लिटर पाणी सांडलं, मला काहीच मिळालं नाही, बाथटब तर खाली झाला. मग त्यांनी पुढे जाऊन काय केलं? एक अभ्यास केला. अभ्यास केला आणि अभ्यास करून त्यांनी एक सिद्धांत मांडला. काय सिद्धांत मांडला मित्रांनो? आणि याचाच फायदा पुढं, आता हे ग्रीक शास्त्रज्ञ होते, याचा पुढं फायदा कसा झाला त्यांना मी तुम्हाला ते सांगेन. आता आर्किमिडीजने काय सांगितलं? आर्किमिडीजने हे प्लावक बल, बायोनॉट फोर्स हे आत्ता आपण पाहिलंच. ह्या बायोनॉट फोर्सच्या माध्यमातून त्यांनी काय पुढं निष्कर्ष किंवा सिद्धांत मांडला की पहा तुम्ही, ज्यावेळेस आपण पाण्यात एखादी वस्तू सोडतो त्यावेळेस इथं पाण्याकडून द्रवाकडून एक बायोनॉट फोर्स अप्लाय होतो, जेणेकरून ती वस्तू हलकी होते. वस्तू काय होती? हलकी वाटते, हलकी जाणवते. पण हलकी जाणवत असताना ती वस्तू जेव्हा एंटर होते द्रवामध्ये, जेव्हा हा माणूस एंटर झाला द्रवामध्ये, एंटर झाल्यानंतर काय झालं की ही जी पाण्याची लेवल जी होती आधी, पाण्याची पातळी आधी कुठं होती? इथपर्यंतच होती. ओके, वाढली किती? तर इथपर्यंत वाढली. ही दिसते ना, पाण्याची पातळी किती वाढली? इथपर्यंत वाढली. म्हणजे त्यामुळं ते ओरडले ना, युरेका. जेव्हा त्यांनी, नीट लक्ष द्या की जेव्हा त्यांनी पाण्यामध्ये एक वस्तू सोडली, पाण्यामध्ये वस्तू सोडल्यानंतर पाण्याची पातळी वाढली. पण समजा ती वस्तू जर दिसलीच नाही तर तो काय म्हणणार आहे? अरे द्रव, समजा ही पेट्रोलची टाकी, तो काय, अरे बापरे, आधी तर 4 बोटं कमी होते ते पिंप भरायला आणि आता तर डायरेक्ट फुल झाली. आणि तो ओरडणार युरेका आयाचू. पण त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे बाबा, याच्यात एक दगड पडला होता आणि ते दगड पडल्यामुळं काय झालं की ते पातळी वाढली गेली.
पण ती पातळी का वाढली गेली, कशी वाढली गेली, तर त्याचा नंतर त्यांनी निष्कर्ष काय काढला, त्याचं त्यांनी काय कॉन्क्लुजन काढलं आणि तोच आर्किमिडीजचं प्रिन्सिपल म्हणतात, त्याला आर्किमिडीजचं तत्व म्हणतात. ते काय सांगतात आर्किमिडीज, की समजा ही जी काही वस्तू आहे, ही वस्तू काय करते, पाण्यामध्ये बुडत असताना पाण्याला डिस्प्लेस करते. पाण्याला डिस्प्लेस करते म्हणजे काय, पाण्याची पातळीवर वाढवते. म्हणजे हे बघा, पातळी किती वाढवली, एवढी पातळी वाढवली, बरोबर ना, आधी एवढीच होती, पातळी किती वाढवली, एवढी वाढवली. मग ही पातळी व्हॉल्यूम ऑफ द वॉटर, व्हॉल्यूम ऑफ द डिस्प्लेस्ड वॉटर, ही पातळी वाढत असताना ही पातळी कशावर डिपेंड आहे वाढवण्यासाठी, कशावर डिपेंड आहे, की हा वस्तूच्या वजनामध्ये, म्हणजे ही जी काय वॉटर जी काय डिस्प्लेस झाले, वेट ऑफ द वॉटर, म्हणजे जी काय वॉटर डिस्प्लेस झाले, ह्या डिस्प्लेस झालेल्या वॉटरचं वजन करायचं. काय करायचं, वजन करायचं. हे काय डिस्प्लेस झाले वॉटर, अपवर्ड बायोनंट फोर्स, तेवढं ते बायोनंट फोर्स असतो. म्हणजे लक्षात ठेवा की ही जी पातळी जी वाढली पाण्याची, ती कशामुळे वाढली, ह्या बायोनंट फोर्समुळे वाढली, जेव्हा वस्तू त्याच्यामध्ये एंटर झाली. पण हे बायोनंट फोर्स किती अप्लाय झालं होतं, तर ते मोजायचं असेल तर जेवढं डिस्प्लेस झालं ना वॉटर, त्या डिस्प्लेस झालेलं वॉटरचं काय करायचं, वजन करायचं, वेट करायचं. आता मित्रांनो, वजन म्हणजे सुद्धा एक प्रकारचं फोर्स आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं. आणि बायोनंट फोर्स सुद्धा फोर्स आहे, जे की द्रवाकडून, द्रवाच्या पातळीकडून, पाण्याकडून ते वस्तूवर अप्लाय होत असतं. आणि जेव्हा हे बायोनंट फोर्स वस्तूवर अप्लाय होतं, तेव्हा कुठंतरी ही द्रवाची पातळीवर वाढली, डिस्प्लेस झाली. आणि मग त्यांनी काय केलं की मग त्याचा असा निष्कर्ष काढला की हेच बायोनंट फोर्स, हेच प्लावक बल, हे प्लावक बल तितकं असतं जितकं पाण्याची पातळी तो वर सरकू शकतो. आणि जी सरकलेली पाण्याची पातळी असते, त्या सरकलेल्या पाण्याच्या पातळीचं वजन म्हणजे त्याचं ते फोर्स. ओके, म्हणजे बायोनंट फोर्स समजा कमी पडलं तर ही पातळीसुद्धा कमी सरकणार आहे ना. ओके, आता ही वस्तू जड आहे म्हणून त्याचं थ्रस्ट खाली येऊ राहिलं, म्हणून ती पातळीवर चढली. समजा तो पत्रा असता तर पत्रावरच्यावरच तरंगला असता, कशाची पाण्याची पातळीवर वाढली असती. किंवा त्याला अजून पण आपण अजून एक त्यांनी निष्कर्ष काढला होता. काय निष्कर्ष काढला होता की बाबा हे जे काय वस्तू आहे, काय ही जी वस्तू आधी वजन केलं, ह्या ऑब्जेक्टचं काय केलं, वजन केलं. किती भरलं होतं, 40 भरलं होतं. किती, 40 किलो. 40 किलो वजन भरलं होतं वस्तूचं. त्यांनी नंतर पाण्यात सोडलं आणि वजन केलं. किती भरलं, 30 किलो. दिसतंय ना मोबाईल. ओके, 30 किलो भरलं. किती भरलं म्हणजे किती कमी झालं, 10 किलो कमी झालं. म्हणजेच हे 10 किलो जे आहे ती बायोनंट फोर्स आहे. म्हणजे ते के जीमध्ये आपण न्यूटन पण म्हणू शकतो. हे जे काय के जीमध्ये समजा हे 10 kg काय असेल किंवा काय असेल, ते बायोनंट फोर्स असेल, 10 न्यूटन बायोनंट फोर्स असेल. काय झालं, कोणाचा किशात हे तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे काय, हे बघा, म्हणजे जेव्हा पाण्यामध्ये वस्तू जाते, ह्या बायोनंट फोर्समुळे काय होतं, वस्तूचं वजन काय होतं, कमी होतं. मग कमी कशामुळे होतं, बायोनंट फोर्समुळे होतं. आता मित्रांनो, मग तुम्ही मला सांगा, हे 40 किलो जर हवेत वजन केलं, ह्या वस्तूचं 40 किलो भरलं, आणि जेव्हा त्या पाण्यात सोडल्यानंतर पाण्यात वजन केल्यानंतर 30 किलो भरलं, कमी किती झालं, 10 किलो. कशामुळे झालं, हे बायोनंट फोर्समुळे. म्हणजे जे कमी झालेलं वजन आहे तेच म्हणजे बायोनंट फोर्स आहे. किंवा तुम्ही अजूनही त्याचं कॅल्क्युलेशन करू शकता की बाबा बायोनंट फोर्स म्हणजे काय, हे जे काय डिस्प्लेस झालेलं वॉटर आहे, जे वर गेलेलं पाणी आहे, त्याचं वजन म्हणजेच हे बायोनंट फोर्स. ओके, हे असे 2 प्रकारचे फॉर्म्युले तुम्ही या ठिकाणी डिफाईन करू शकता किंवा मिळू शकता. हे आर्किमिडीजचं प्रिन्सिपल आहे. याचे प्रश्न येतात, त्याच्यामुळं व्यवस्थित समजून घ्या, वाचा, नोट डाऊन करा. नेक्स्ट, आता नेक्स्ट काय, आर्किमिडीजच्या तत्वावर काय आधारित ॲप्लिकेशन्स काय. आता मित्रांनो हे बघा, लॅक्टोमीटर असन, दुग्धमापी असन, सॉरी ही आर्द्रतामापी म्हणू आपण त्याला, आर्द्रतामापी. ओके, आर्द्रतामापी असन की जे आर्द्रता मोजू शकते. आर्द्रता म्हणजे काय, हवेमध्ये असणारं पाण्याचं प्रमाण, वाफेचं प्रमाण, ते आर्द्रतामापी असू शकते. आर्द्रताचे प्रकार, निरपेक्षता आर्द्रता, सापेक्ष आर्द्रता, त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. किंवा हे लॅक्टोमीटर. लॅक्टोमीटर म्हणजे काय, दुधातील लॅक्टोजचं प्रमाण वगैरे मोजण्यासाठी. किंवा काय, हे बघा आपण गावाकडे पाहतो, दूध डेऱ्या जे असतात ते काय करतात, लॅक्टोमीटरच्या सहाय्याने मोजतात. किंवा याची फॅट वगैरे काय असेल ते, हे ॲप्लिकेशन्स आहेत कशाच्या, आर्किमिडीजच्या तत्वावर. किंवा हे पाणबुडी, पाणबुडीचं काम प्लावक उत्प्लावक बलावर आहे, मी तुम्हाला सांगितलं. मग हेच आर्किमिडीजने काय केलं, उत्प्लावक बल आणि प्लावक बल यांचा बॅलन्स साधण्यासाठी पाणबुडीला 2 टाक्या बांधल्या. एका काही हवा भरू शकतो आपण जेव्हा पाणबुडी वर आणायची, म्हणजे तेव्हा प्लावक बल वाढलं जाणार आहे. आणि पाणबुडी खाली न्यायची तेव्हा त्या टाक्याने पाणी भरू शकतो, म्हणजे जेणेकरून काय होणार आहे,
प्लावक बल कमी आणि उत्प्लावक बल जास्त असणार आहे. हे बॅलन्स आर्किमिडीजच्या तत्वानुसार साध्य झालं. अजून आर्किमिडीजमुळं काय झालं मित्रांनो, की आर्किमिडीजने काय केलं, मुकुटातील शुद्धता, जे सोन्याचे मुकुट असतं राजांचं, त्याची शुद्धता शोधण्यासाठी त्याच्या फॉर्म्युलाचा फायदा झाला, मुकुटाची शुद्धता. ओके, मुकुटाची शुद्धता. ओके, मुकुटाची शुद्धता असन किंवा ज्यावेळेस ग्रीक आणि रोमन साम्राज्याचे युद्ध झाले त्यावेळेस ग्रीक साम्राज्याला उपयोगी आला यांचा सिद्धांत, यांचा फायदा झाला यांच्या प्रिन्सिपलचा. काय की जे काय युद्धाच्या रथ असतील त्याचे चाका असतील, कप्प्या असतील, की हे जे काय महत्त्वाचे सामग्री आहे ते सामग्री बनवण्यासाठी यांच्या ह्या प्रिन्सिपलचा उपयोग झाला, आर्किमिडीजच्या तत्त्वाचा उपयोग झाला. ओके, आता मित्रांनो अजून एक फॉर्म्युला आहे याच्यावरूनच आर्किमिडीजच्या याच्यावर, तो फॉर्म्युला लक्षात ठेवा, पाठ करा, लिहून घ्या, कारण याच्यावर प्रश्न विचारू शकतो. काय फॉर्म्युला आहे की वस्तूची घनता आणि भागिले पाण्याची घनता. आता हा शब्द इथं चुकून आला, वजन. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. वस्तूची घनता भागिले पाण्याची घनता बरोबर वस्तूचे हवेतील वजन भागिले वस्तूचे हवेतील वजन वजा वस्तूचे पाण्यातील वजन. म्हणजेच काय, वस्तूचे हवेतील वजन वजा वस्तूचे पाण्यातील वजन. जसं मी तुम्हाला इथं मागं एक्सप्लेन केलं होतं. एक्सप्लेन कुठे केलं होतं, इथं हे बघा, इथं एक्सप्लेन केलं होतं. वस्तूचे हवेतील वजन किती, 40 किलो. वस्तूचे पाण्यातील वजन किती, 3 किलो. म्हणजे किती झालं, वस्तूचे हवेतील वजन वजा वस्तूचे पाण्यातील वजन, म्हणजे 40 वजा 30 10 किलो. ओके, म्हणजे इथं 10 किलो. वस्तूचे हवेतील वजन तिथं 40 होतं. ओके, वजा वस्तूचे पाण्यातील वजन 30, म्हणजे किती झाले, 10 किलो. म्हणजे थोडक्यात काय, कमी झालेले वजन. थोडक्यात काय, वस्तूचे पाण्यात कमी झालेले वजन असं पण तुम्ही घेऊ शकतो. वस्तूचे, यालाच पर्याय शब्द काय घेऊ शकतो, वस्तूचे पाण्यात कमी झालेले वजन. किती कमी झालते तर 10 किलो. ओके, वस्तूचे पाण्यात कमी झालेले वजन आणि वस्तूचे हवेतील वजन. इथं वस्तूची घनता भागिले पाण्याची घनता. हा फॉर्म्युला काय करा, कदाचित आयोग तुम्हाला असा प्रश्न देईन, प्रॉब्लेम देईन, फिजिक्सवर जास्तीत जास्त प्रॉब्लेम विचारले जातात. आयोग तुम्हाला वस्तूची घनता देईन, पाण्याची घनता विचारेन, किंवा वस्तूची घनता देईन, पाण्याची घनता देईन, आणि विचारलं जाईल वस्तूच्या हवेतील वजन एवढं आहे आणि वस्तूचं पाण्यातील वजन काढायला होतील. मग तो फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. अनेक काही गोष्टी विचारल्या जातात. हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या. वस्तूची घनता भागिले पाण्याची घनता बरोबर वस्तूचे हवेतील वजन भागिले वस्तूतील पाण्यातील कमी झालेले वजन, किंवा वस्तूचे हवेतील वजन वजा वस्तूची पाण्यातील वजन. ओके, वजन म्हणजे एक प्रकारचं ते बलच आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे एक आर्किमिडीजच्या प्रिन्सिपलला आधारित असणारं फॉर्म्युला आहे, सूत्र आहे, ते लिहून घ्या. नंतर वातावरणीय दाब बॅरोमीटर. आता वातावरणीय दाब असेल किंवा काय असेल, पास्कलचं खूप महत्त्वाचं काम आहे याच्यामध्ये. पास्कलने काय केलं, हवादाब मापीचा शोध असेल, त्याच्यामध्ये एक पारा नावाचं जे काय धातू असेल, पारा हा धातूचा आहे, द्रव स्वरूपात आहे. त्या पारा ज्या आहे त्या धातूची, पारा ह्या धातूची उंचीनुसार ठरवलं जातं की किती दाब आहे, किती प्रेशर आहे. मग त्याला हवादाब मापी म्हणतो, पारा वापरला जातो. जर पाऱ्याच्या ऐवजी पाणी वापरलं तरी ती किती उंची दाखवली जाईल, ह्या अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. आता मित्रांनो इथं बघा, हवादाब मापे बॅरोमीटर. पास्कल ह्या मागे खूप महत्त्वाचा रोल आहे पास्कलांचा. आता एक वातावरण दाब, एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर नेमकं म्हणजे काय, की उदाहरणार्थ एक हवेचा स्तंभ आहे, त्या हवेचा स्तंभ एक क्षेत्रफळामध्ये त्या हवेच्या स्तंभाचं असणारं वजन म्हणजे एक वातावरणीय दाब. म्हणजे हा हवेचा स्तंभ आहे. ओके, साधारणपणे समुद्रसपाटीचा जो भाग आहे, ओके, समुद्रसपाटीचा सी लेवलचा जो भाग आहे, त्या समुद्रसपाटीच्या भागावर जे काय हवेचा स्तंभ आहे त्या स्तंभाचं एक क्षेत्रफळावर असणारं वजन म्हणजेच काय, एक वातावरण दाब म्हणतो, त्याला एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. पण जेव्हा हा बॅरोमीटरच्या सहाय्याने मोजला जाणार आहे, कशाच्या, हवादाब मापीच्या सहाय्याने मोजला जाणार आहे, हे बॅरोमीटरचं चित्र तुम्हाला दाखवलं, बॅरोमीटरच्या सहाय्याने मोजला जाणार आहे, त्यावेळेस तो पारा किती उंची गाठणार आहे, 760 mm HG. 760 mm HG म्हणजे तो पारा आहे. पारा जर वापरला तर तो HG शब्द वापरला आहे. पारा 760 mm तो काय करणार आहे, एक ॲटमॉस्फेरिक प्रेशरला तेवढी उंची तो त्या हवादाब बॅरोमीटरमध्ये काय होणार आहे, गाठणार आहे. ओके,
आता समजा सेंटीमीटरमध्ये, आता MM म्हणजे MM सांगितले, ते जर तुम्ही सेंटीमीटरमध्ये घेतलं तर 76 सेंटीमीटर त्याची ते विचलन होणार आहे त्या पाऱ्याचं, ओके, एक ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. पण पास्कलमध्ये जर विचारलं, आता पास्कल हे शास्त्रज्ञांच्या त्यांच्या याच्यामुळंच त्याला नाव दिलं पास्कलमुळं, तर 1,00,000 बरोबर ना, 1,01,400 पास्कल असणार आहे. म्हणजेच एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 10⁵ पास्कल असणार आहे. ओके, राऊंड फिगर म्हणजे तुम्हाला कधी आयोग हा पण ऑप्शन देऊ शकतो, 1,01,400 पास्कल किंवा 10⁵ पास्कल पण दिला जाऊ शकतो. आता एक पास्कल म्हणजे काय मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. दाब आपण जे बघितलं होता, प्रेशर जो बघितला होता, दाब जो बघितला होता, त्याचा फॉर्म्युला काय वापरला होता आपण, थर्स्ट भागिले एरिया, उत्प्लाविता भागिले एरिया. थर्स्ट म्हणजे लंबरूप बल म्हणजे फोर्स अपॉन एरिया, त्याचं एकक काय होणार आहे त्या प्रेशरचा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ह्याच न्यूटन पर मीटर स्क्वेअरला काय म्हटलं गेलेलं आहे आधी, 1 पास्कल म्हटलं गेलेलं आहे. काय, 1 पास्कल म्हटलं गेलेलं आहे. ओके, 1 न्यूटन मीटर स्क्वेअर म्हणजे 1 पास्कल, म्हणजे एवढं थोडक्यात 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअरसुद्धा असू शकतं, एक वातावरणीय दाब असेल. आणि जर ह्या पाऱ्याच्या ऐवजी त्या हवादाब मापेमध्ये बॅरोमीटरमध्ये जर पाणी वापरलं, तर पाण्याचं किती विचलन झालं पाहिजे, तर 10 मीटर पाण्याची उंची, 10 मीटर पाण्याचं, म्हणजे साधारणपणे जर त्याच्यामध्ये 10 मीटर पाण्याचं जे काय 10 मीटर पाणी तुम्हाला भरावं लागेल आणि त्या पाण्याचा जो काय दाब असेल, जी काय उंची असेल, ते काय असणार आहे, एक वातावरणीय दाब असणार आहे. म्हणजे 10 मीटर पाण्याची उंची तिथपर्यंतचं जे काय पाणी असेल ते एक वातावरणीय दाब असेल, किंवा 760 mmHg जे काय असेल पारा असेल, तर त्या पाऱ्याचं काय असणार आहे, एक प्रकारचं एक वातावरणीय दाब असणार आहे. ओके, आता मित्रांनो, समुद्र सपाटीपासून वर जाताना हवेचा दाब कमी होतो, हे लय महत्त्वाचं. समुद्र सपाटीवर हवेचा दाब जास्त असतो, आपल्याला माहिती आहे. हवा जसं वर गेलं तर विरळ होते आणि खाली हवा जास्त राहते, आणि हवेचा दाब जास्त असतो म्हणून तर आपण जगतोय, किंवा आपण आपल्याला जर एखाद्या निर्वात पोकळीत नेऊन ठेवलं तर आपला स्फोट होऊ शकतो, आपल्या नाकातून रक्त येऊ शकतं, आपल्या रक्तवाहिन्या फुटू शकतं जर निर्वात पोकळीत नेऊन ठेवलं. किंवा तुम्ही एकदम उंचावर गेलं हिमालयावर वगैरे तर नाकातून रक्त येतं. किंवा आता आपण आपले आर्मी बंधू पाहतो की जेव्हा ते हिमालयावर काम करत असतात तर त्यांच्या चेहऱ्यावर म्हणा, नाकावर म्हणा, एक थोडं तरी रक्त आल्यासारखं दिसतं, किंवा लवकर नाक फुटतात का, ज्या नाकातल्या रक्तवाहिन्या असतात हे अतिशय पातळ असतात, नाजूक असतात. आणि वर गेल्यानंतर काय होतं मित्रांनो, की जे काय प्रेशर आहे हवेचा किंवा हवेचा दाब आहे तो कमी होतो. आणि जेव्हा समुद्र सपाटी लेवलला म्हणतो किंवा खाली म्हणतो, त्या जो काय वातावरणीय दाब असतो, हवेचा दाब असतो आणि आपल्या शरीराचा दाब असतो, तो एक प्रकारे बॅलन्स होतो, म्हणजे आपल्या शरीराला स्थिर ठेवतो. पण ज्यावेळेस आपल्या शरीराचा दाब हा हवेच्या दाबापेक्षा जास्त होतो त्यावेळेस आपल्या रक्तवाहिन्या फुटू शकतात, कारण हा एक सिद्धांतच आहे हवेचा म्हणा किंवा ऑस्मोसिस म्हणा, की जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहिली जाते. हवा असो किंवा काही असो, फ्लुइड असो किंवा काही असो, किंवा डिफ्युजन पद्धत असो. तुम्ही जर उंचावर गेले, हवेचा दाब कमी असेल तर तुमच्या रक्तवाहिन्या फुटणार आहे, नाकातून रक्त येणार आहे, किंवा तुम्हाला त्रास होणार आहे. जर निर्वात पोकळीत नेऊन ठेवलं तर तिथं दाबच नाही ना हवेचा, काही दाब नाही, मग तुमच्या रक्तवाहिन्याही फुटू शकतात, तुम्हाला त्रास होऊ शकता, मरू पण शकतो आपण. तर ह्यामुळं जसं उंचीवर जाऊ तसं हवेचा दाब कमी होतो. हवेचा दाब कमी झाल्याने किती दाब कमी होतं ते एक महत्त्वाचं समजून घ्या. जर 0 किलोमीटर म्हणजे समुद्र सपाटी लेवलला, मी आत्ता तुम्हाला सांगितलं समुद्र सपाटीला किती 760 mm किंवा 76 सेंटीमीटर काय असतो पाऱ्याची उंची असते त्या बॅरोमीटरमध्ये, हवादाब मापेमध्ये. ओके, आणि त्यालाच काय आपण म्हणतो, एक वातावरणीय दाब म्हणतो किंवा 10⁵ पास्कलसुद्धा म्हणतो. नंतर तुम्ही 5.5 किलोमीटर वर गेले, किती 5.5 किलोमीटर वर गेले, तर तिथं वर गेल्यानंतर मग हवेचा दाब किती होणार आहे, कमी होणार आहे. किती निम्म्याने कमी होणार आहे, कारण जसं वर जाऊ हवा विरळ पण होते आणि दाब पण कमी होतं. डायरेक्ट 5.5 किलोमीटर वर गेले तर निम्म्याने हवेचा दाब कमी होणार आहे, आणि हवेचा वातावरण दाबसुद्धा निम्म्याने हाफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर राहणार आहे. नंतर तुम्ही पुन्हा डबल अंतर पार केलं, 5.5 किलोमीटर पुन्हा वर गेले, 11 किलोमीटर गेले. ओके, म्हणजे पार तुम्ही एव्हरेस्टच्या वर गेले, माउंट एव्हरेस्टच्या वर गेले. माउंट एव्हरेस्ट तर 8 किलोमीटरच्या आसपास आहे ना. ओके, तर तुमचं तिथं काय होणार आहे, आणखीन निम्म्याने काय होणार आहे, म्हणजे जे 760 होता त्याचा डायरेक्ट काय होणार आहे 1/4, म्हणजे आणखीन निम्म्याने काय होणार आहे, हवेचा दाब कमी होणार आहे. म्हणजे इथं एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर होतं ते 1/4 होणार आहे. बरं, तुम्ही पुन्हा 11मध्ये आणखीन 5.5 किलोमीटर ॲड केले, 16.5 किलोमीटर आणखीन वर गेले 5.5, तर इथं तुमचा
याच्या निम्मे 190च्या निम्मा काय असणार आहे, हवेचा दाब कमी होणार आहे. हवेचा दाब कमी होणार म्हणजे जी काही बॅरोमीटर किंवा हवा दाब मापीमधले जे काही पारा आहे तो काय येणार आहे, एकदम खाली येणार आहे 95पर्यंत, नाही का. म्हणजे त्याचा दाब 95पर्यंतचं जे काय असेल तर तिथे येणार आहे. आणि तो हवेचा दाबसुद्धा वातावरणात 1/8 असणार आहे. बरं, तुम्ही आणखीन 5.5 किलोमीटर आणखीन वर गेले म्हणजे 22 किलोमीटर वर गेले उंचीवर, 22 किलोमीटर. मग 22 किलोमीटर उंचीवर गेल्यानंतर इथं सुद्धा ह्या 95च्या निम्मे 47.5 एवढा खाली पारा येणार आहे MMHGमध्ये. आणि खाली आल्यानंतर इकडं मात्र हवेचा दाब 1/16 म्हणजे खूप कमी हवेचा दाब होऊ शकतो. त्या ठिकाणी तुमच्या नाकाच्या रक्तवाहिन्याही फुटू शकतात किंवा नाकातून रक्तही येऊ शकतं. म्हणजे हे एक काय आहे, जसं जसं वर जावं हे 5.5 किलोमीटरचं स्टँडर्ड लक्षात ठेवा. 5.5 किलोमीटर गेलं म्हणजे डायरेक्ट निम्म्याने हवेचा दाब कमी होतो. आणखीन 5.5ने गेलं की याचा निम्मा होतो. आणखीन 5.5 गेला की याचा निम्मा होतो. आणखीन 5.5 गेला की त्याचा निम्मा होतो. म्हणजे हवेचा दाब ही जसा निम्मा निम्मा आता आहे, 1चा 1/2, 1/2चा 1/4, 1/4चा 1/8, 1/8चा 1/16. पण इथं ॲडिशन करताना डबल नाही करायचे, 5.5ने ॲडिशन करायचे, लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही काय म्हणता 5.5चे डबल झाले, 11चे डबल झाले, 22चे डबल झाले, 44, असं होणार नाही. इथं जेव्हा पृथ्वीपासून उंची जात असताना काय करायचं, फक्त 5.5ने ॲड करायचं आणि इथं मात्र निम्म्याने खाली यायचं. म्हणजे 5.5 ॲड केले 760 झाले 380, 5.5 ॲड केले 380 झाले 190, 5.5 ॲड केले 190 झाले 95. हे अशा पद्धतीने आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा. समुद्र सपाटीपासून वर जाताना हवेचा दाब कमी होतो, ही बाब लक्षात असू द्या. नेक्स्ट, आता मित्रांनो वातावरणीय दाब. मी तुम्हाला सांगितलं वातावरणीय दाब काय असतो काय नाही. पृथ्वी, आता पृथ्वी वातावरण आहे म्हणून तो पृथ्वीचं अस्तित्व आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता काही ग्रहांचा शोध लागला, तिथं वातावरणाचा शोध किंवा तिथं जगू शकतं का नाही हे लय महत्त्वाचा विषय. पण जी पृथ्वी आहे ती पृथ्वी आपल्याला माहिती स्वतःभोवती फिरता सूर्याभोवती पण फिरते. आणि जे काही मान्सून होतं काय होतं ते सगळं हवेमुळं वाऱ्यामुळं होत असतं किंवा वातावरणीय दाबमुळं होत असतं. आता हे पृथ्वीचे अक्षरवृत्त पाहू, जे सर्वात मोठं अक्षरवृत्त असतं किंवा जे पृथ्वीच्या मधोमध गेलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो, विषुववृत्त म्हणतो. ओके, विषुववृत्त म्हणतो किंवा ट्रॉपिकल विषुववृत्त म्हणतो. आणि ह्या विषुववृत्तापाशी हवेचा दाब काय असतो, कमी असतो. का कमी असतो, कारण तिथं उष्णताही जास्त असते. जिथं उष्णता जास्त असते तिथं हवा प्रसारित पावते ना. कारण इथं विषुववृत्तावर डायरेक्ट सूर्याची किरण लंबरूप येतात, उष्णता जास्त असते. आणि जिथं उष्णता जास्त असतात तिथं हवा प्रसारित पावते, हवा तिथं थांबणार नाही. मग आता इथं हे सब ट्रॉपिकल आहे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो उपविषुववृत्तीय प्रदेश म्हणून किंवा उपोष्ण प्रदेश म्हणून. हे जे सब ट्रॉपिकल आहे म्हणजे 30 डिग्री उत्तर 30 डिग्री दक्षिण काय असेल ते. ओके, इथं काय हवेचा दाब जास्त असणार आहे, हाय असणार आहे. का जास्त असणार आहे, कारण इकडून गेलेले वारे, हे जे काही वारे इकडून आलेले आहेत ते सगळे याच्या इथं गोळा होणार आहेत. आणि इथं ते जे गोळा झाल्यामुळं जे काय हवा जी गोळा झाली इथं दाब जास्त असणार आहे. आता इथं जास्त, आता इथं कमी, इथं जास्त, इथं जास्त, मग इथं पण कमी. जो काय सब पोलर लो एरिया आहे सब पोलर इथं पण कमी. पण ज्यावेळेस इथं तुम्हाला विचारलं जाईल इथं ध्रुवीय पोलापाशी तेव्हा इथं जास्त असणार आहे. पॉलरला हाय असणार आहे, पॉलरला हाय असणार आहे. म्हणजे इथं हाय असन, इथं कमी असन, इथं हाय असन, इथं कमी असन. असे पट्टे आहे पृथ्वीवर सुद्धा. कशाचे, वायुदाबाचे पट्टे म्हणा किंवा हवा दाबाचे पट्टे म्हणा. हे सुद्धा आपण एक जनरली भूगोलाचा भाग आहे तो आपण घेतला या ठिकाणी हवा दाब मापीमुळं. आता घनता ही डेन्सिटी सदिश आहे का आदिश आहे, तर डेफिनेटली ती काय आहे, आदिश आहे. कारण का घनता काढताना डेन्सिटी घनता आपण काय म्हणतो, काय घनता आहे तर घनातच हे करतो ना, त्याची घनता काय, मास पर व्हॉल्यूम. मास पर व्हॉल्यूम म्हणजेच काय, वस्तुमान भागिले काय आकारमान. आता आकारमान हे लिटरमध्येही मोजलं जाऊ शकतं, मीटर क्यूबमध्येही मोजलं जाऊ शकतं, सेंटीमीटर क्यूबमध्येही मोजलं जाऊ शकतं. वस्तुमान भागिले आकारमान. आता याचं घनताचं एकक जर तुम्हाला विचारलं तर घनताचं एकक आपल्याला माहिती आहे डेन्सिटी बरोबर मास पर व्हॉल्यूम. आता मास कशात मोजलं जातं, CGS मध्ये विचारलं तर ग्रॅम आणि व्हॉल्यूम सेंटीमीटर क्यूब. ओके, CGS मध्ये. आणि MKS मध्ये विचारलं तर KG आणि मीटर क्यूब. ओके, हे झालं. ओके, आता इथं तुम्हाला विचारा स्केलर आहे का व्हेक्टर आहे, तर ही स्केलर आहे म्हणजे आदिश आहे. का आदिश आहे, वस्तुमान मोजायला कुठं दिशेची गरज लागत नाही आणि आकारमान काढायलाही कुठं दिशेची गरज लागत नाही. 1 लिटर दूध मोजायला तुम्हाला कुठं दिशा लागते का, नाही लागत. 1 किलो वजन मोजायला 1 किलो वस्तुमान तुम्हाला काही समजा साखरेचं करायला लावलं तर कुठं दिशा लागते का, नाही लागत. म्हणजे ह्या दोन्ही आदिश राशी, दोन्ही आदिश असन तर येणारं राशीसुद्धा काय असते, आदिश असते. दोन्ही सदिश असन तर येणारी राशीसुद्धा आदिश असते. ओके, आता एक घनता, पाण्याची घनता किती मित्रांनो, मग तर पाण्याची घनता आहे
1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ही झालं CGS मध्ये. आणि MKS मध्ये विचारलं तर किती येईल मित्रांनो, 1000 kg मीटर क्यूब. ओके, म्हणजे एका मीटर क्यूब क्षेत्रफळ, एका मीटर क्यूब आकारमानामध्ये 1 किलो ती वस्तू बसन पाण्याची. म्हणजे 1 मीटर क्यूब जर टाकी असेल 1 मीटर क्यूबची, एक घन घ्या तुम्ही, एक घन घ्या, त्या घनच्या सगळ्या बाजू 1 मीटरच्या आहेत, सगळ्या बाजू 1 मीटरच्या आहेत, तर त्याच्यात जी काय पाणी बसन ती साधारणपणे 1 किलोचं असेल, म्हणजे त्याची डेन्सिटी काय झाली, 1 झाली. ओके. आता विशिष्ट गुरुत्व कशाला म्हणायचं किंवा सापेक्ष घनता कशाला म्हणायचं, तर विशिष्ट गुरुत्व आणि सापेक्ष घनताचा एक फॉर्म्युला आहे. काय, पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता, पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता. ओके, पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता. आणि हे काय झालं, सापेक्ष घनता विशिष्ट गुरुत्व झालं. ओके, आपण जसं रक्ताचं विशिष्ट गुरुत्व बघितलं 1.0 समथिंग काहीतरी बघितलं होतं. म्हणजे काय, जर पदार्थाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असेल तर ते पदार्थ पाण्यात बुडणार आहे, पण जर पदार्थाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असेल तर ते पाण्यावर तरंगणार आहे. आपलं रक्ताची थोडीशी घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे, म्हणून तर ते काय होतं, आपलं रक्त पाण्यात टाकल्यानंतर थोडं हळूहळू काय ना पाण्यात मिक्स होतं किंवा जातं खाली. ओके, हे झालं सापेक्ष घनता. हे लक्षात कसं ठेवायचं, पप्पा लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचे, पप्पा. प म्हणजे पदार्थ, पा म्हणजे पाणी, पप्पा शब्द लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे जमनिंग होणार नाही. ओके मित्रांनो, आता घनतेविषयी काही महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहे. जे एअरबॅगचा जो शोध लावला असेल तो जॉर्ज वेस्टिंगहाऊस. ब्रेकचा शोध कोण लावला असेल, जॉर्ज वेस्टिंगहाऊस, ज्यांनी सर्वप्रथम रेल्वेवर प्रयोग केला असेल. ओके, रेल्वेवर प्रयोग केला असेल जॉर्ज वेस्टिंगहाऊस. ओके, त्याच्यानंतर पदार्थाचे तापमान वाढवले आणि आपल्याला माहिती आहे पदार्थाचे तापमान वाढवल्याने काय वाढणार आहे, आकारमान वाढणार आहे. आणि आकारमान वाढलं म्हणजेच काय, घनता वाढणार आहे. कारण का, घनतेचा फॉर्म्युला काय, मास पर व्हॉल्यूम. जर इथं घनता कमी होणार आहे, काय, पदार्थाचे तापमान वाढवल्याने काय वाढणार आहे, आकारमान वाढणार आहे. म्हणजे आकारमान वाढलं म्हणजेच काय होणार आहे, घनता कमी होणार आहे. त्याचबरोबर पदार्थाचे तापमान वाढवल्याने नुसती घनताच कमी होणार आहे का, त्याचं सरफेस टेन्शनसुद्धा कमी होणार आहे. सरफेस टेन्शनसुद्धा कमी होणार आहे. म्हणजे पदार्थाचे तापमान वाढवल्याने त्याची घनता व सरफेस टेन्शन कमी होतं. पदार्थाचे तापमान वाढवल्याने त्याची घनता आणि सरफेस टेन्शन कमी होतं, पृष्ठताण कमी होतं. ही बाब लक्षात असू द्या, आयोग कधी कधी प्रश्न विचारू शकतो. त्याचबरोबर हवेचा वेग वाढला तर दाब कमी होतो. हवेचा वेग वाढला तर दाब कमी होतो. किंवा असं काही नाही की व्हाईस वर्सा पण असू शकतो. हवेचा वेग जास्त असेल तर हवेचा दाब कमी होतो. किंवा हवा जरी स्थिर असली पण त्या स्थिर हवेतून जर वेगवान काही विमान असेल, रॉकेट असेल, काही असो, ते जर जात असेल तर त्याच्या हवेचा दाब कमी असणार आहे. का, कारण वेगवान वस्तू हवेतून जाते म्हणून त्या हवेचा दाब त्या वेगवान वस्तूवर कमी असणार आहे. किंवा हवा वेगवान असेल तर वेगवान हवेचा त्या स्थिर वस्तूवर सुद्धा दाब कमी असणार आहे. म्हणजे काय, वेगामुळे हवेचा दाब कमी असणार आहे. त्याचबरोबर काय, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण तिचे बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरते. आता हवेतील आर्द्रतेचे प्रमाण तिचे बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेवर ठरते. हवेच्या आर्द्रतेचे प्रमाण तिचे बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरते. जर हवा थोडी उष्ण असेल तर ते बाष्प जास्तीत जास्त धरून ठेवणार आहे. तुम्ही बघा ना की उन्हाळ्यामध्ये जेव्हा हवा उष्ण असते किंवा काय असतं, उष्णता वाढते, त्यावेळेस काय होतं, समुद्रातून ते बाष्प घेऊन वर जाते ना जास्त. म्हणजे हवा जर उष्ण असेल आणि तर ते काय होणार आहे, जास्त बाष्प धरून ठेवण्याची क्षमता त्याच्यामध्ये डेव्हलप होणार आहे. पण तीच हवा जर सकाळ पहाटे घ्या, रात्री घ्या, सकाळी एकदम सकाळ घ्या, काय होतं की त्या हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. का कमी होते, कारण त्याची उष्णता कमी होते. मग कमी झाल्यानंतर बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी झाल्यानंतर जी काय बाष्प असतं ते बाष्पाचं रूपांतर डायरेक्ट कशात होतं, दवबिंदूत होतं. ओके, दवबिंदू. आता आपल्याला पुढे जाऊन ते दवबिंदू पण पाहायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस हवेतील आर्द्रतेचं प्रमाण किंवा बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते त्यावेळेस त्या बाष्पाचं रूपांतर कशात होतं, पाण्यात होतं, म्हणजे दवात होतं. मग त्याला दवबिंदू म्हणतो. म्हणजे तुम्ही पहा, आपल्याला दवबिंदू दुपारचं उन्हात दिसणार आहे का, नाही, कारण हवा काय उष्ण असल्यामुळे जास्त बाष्प धरून ठेवणार की ते वर जाणार आणखीन आकाशात. पण एकदम पहाटे सकाळ काय असतं, ऊन नसतं, सूर्य नसतो, उष्णता नसते. मग त्यावेळेस त्याच हवेतलं बाष्प जे काय असतं ते हवा धरून ठेवू शकत नाही. मग त्या बाष्पाचं रूपांतर कशात होतं, दवात होतं, दवबिंदूत होतं. मग आपल्याला कुठंतरी पानांवर, फुलावर ते दवबिंदू दिसतात पावसाच्या थेंबाच्या स्वरूपात. ओके, आता अजून पुढं काय कन्सेप्ट आहे की हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण निरपेक्ष आर्द्रतेच्या सहाय्याने मोजली जातात. निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय,
ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे हा पण प्रश्न आयोग तुम्हाला विचारू शकतो काय की हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण कशाच्या सहाय्याने मोजले जाऊ शकतात, निरपेक्ष आर्द्रतेच्या सहाय्याने मोजले जाऊ शकतात। आता मित्रांनो ह्याच्यावर सापेक्ष आर्द्रता ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहेत, हे पण लक्षात ठेवा की दवबिंदू तापमान म्हणजे काय की सापेक्ष आर्द्रता 100% असते, म्हणजे हवा 100% संपृक्त असते। हवा ऑलरेडी संपृक्त असते म्हणून तर दवबिंदू तयार होतात ना, जर हवा संपृक्त नसेल तर दवबिंदू कसे तयार होते, हवेतच। म्हणजे दवबिंदू तापमानाला सापेक्ष आर्द्रता कशी असते, 100% असते। आणि दमट हवा जी काही कोकणात वगैरे पाहतो आपण समुद्रकिनारे, तिथं हवा आपल्याला दमट दिसते का, दमट दिसते कारण तिथील हवा 60पेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता असते, म्हणजे त्या पाण्यामध्ये 60%पेक्षा जास्त त्या ठिकाणी आर्द्रता असते। आणि कोरडे हवेमध्ये जी काही मराठवाडा म्हणू किंवा आपल्या ज्या ठिकाणी कमी पाऊस असतो तर त्या ठिकाणी किती 60%पेक्षा कमी आर्द्रता असते, त्याला कोरडी हवा आपण असं म्हणतो। आता मित्रांनो पुनर्हिमायन म्हणजे काय, पुनर्हिमायन हा कन्सेप्ट आहे तो प्रेशरवरच आहे, दाबावरच आहे, लक्षात असू द्या, म्हणून आपण या ठिकाणी घेतला आहे पुनर्हिमायन। तुम्ही बघा एखादा बर्फ घ्या, त्या बर्फामध्ये ना याला वजन लावलं, वेट लावलं आणि एक तार लावली आणि ती तार आहे ना त्या बर्फाच्या लादीवर ठेवली तर ती तार खाली 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 येणार आहे का, खाली खाली येणार आहे त्या दाबामुळं, त्या प्रेशरमुळं काय होतं, हा बर्फ वितळतोय मधला, हा बर्फ मधला वितळतोय, पण ही तार बरोबर मधामध्ये आली आणि जी काय वितळलेली जी काय दरी झाली होती ताराची, ओके, ती जी काय दरी ती फळी झाली होती ती पुन्हा बुजली गेली, ती काय झाली पुन्हा बुजली गेली। का बुजली गेली म्हणजे थोडक्यात काय सांगायचं, दाब दिल्यावर बर्फ वितळला जातो, दाब दिल्यावर बर्फ वितळला जातो आणि दाब काढल्यानंतर बर्फ पुन्हा त्या पाण्याचं बर्फात रूपांतर होतं। म्हणजे ही तार जेव्हा खाली आली त्यावेळेस तिने ते बरोबर ते छिद्र पाडलं, परंतु ते छिद्र नंतर पुन्हा बुजलं गेलं का, बुजलं गेलं कारण त्या तारेचा दाब खाली आला, वर राहिला नाही। म्हणजे थोडक्यात काय की एखादा बर्फ असेल त्या बर्फावर दाब दिल्यानंतर तो बर्फ वितळतो आणि दाब काढला गेल्यानंतर बर्फ जे वितळलेला बर्फाचं पुन्हा बर्फात रूपांतर होतं, हाच तो कन्सेप्ट आहे पुनर्हिमायन। ओके मित्रांनो, आजचा दाब प्रेशर हा चॅप्टर टॉपिक संपलेला आहे। मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल, काही अडचण असेल तर निश्चित SMS करा, कॉल करा। आजचं लेक्चर इथं संपलं, धन्यवाद।